उपस्थित होतात पुणे जिल्हा परिषदेला लाभलेले आदर्श अध्यक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून हा कुस्ती सोहळा या ठिकाणी उभारला गेला ते आदरणीय प्रदीप दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके उपस्थित होत आहेत। आपलं स्वागत आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित होतात आव्हाडवाडी नगरीचे ग्रामसदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय हरिभक्तीपरायण काकासाहेब रामराव सातव पाटील, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया या भागाचे लाडके आमदार आदरणीय ज्ञानेश्वर आबा कटके, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली ते ओमकार हनुमंत दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। धन्यवाद डीजे। खरं पाहिलं तर या भागाचे लाडके आमदार हे देखील नॅशनल चॅम्पियन पैलवान, स्वतः पैलवान आहेत। लाल मातीशी इमान राखणारे एक पैलवान या भागाचे लाडके आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय ओमकार हनुमंत दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपणाला विनंती करतो। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन पाटील मुंबई शहर हे 77 किलो मधील दुसऱ्या ब्रांज पदकाचे मानकरी ठरलेले आहेत। 77 किलो फायनल मंगेश कोळी पुणे शहर लाल काश्यूम, वर्चेस सुशांत पालवे सातारा निळा काश्यूम, दोन्ही पैलवानांनी मॅट क्रमांक 1 वर यायचे। उद्योगपती आदरणीय विशाल शेठ साकोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सुधाकररावजी मोरे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपल्या समवेत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिनजी एलबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी उर्वरित 4 गटांना संयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहे। संपूर्ण स्पर्धा संपल्यानंतर या ठिकाणी आपण मेडल सेरेमनी घेणार आहोत, याची सर्व मल्लांनी नोंद घ्यावी।
आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मंगेश कोळी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. सुशांत पालवे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिनजी एलभर आपलं स्वागत आहे. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी 130 किलो वजनाच्या ब्रांज पदकाच्या लढतीसाठी अथर्व चव्हाण जालना लाल काशूम, वरचेस सतीश मुडे अकोला निळा काशूम, दोन्ही पैलवानांनी मॅट क्रमांक 1 वर यायचंय. संपलेल्या कुस्तीमध्ये विकास मोरे नाशिक जिल्हा ब्रॉन्झ पदकाचे मानकरी झालेले आहेत. योगीराज नागरगोजे लातूर लाल कास्टूम,